या शेतामध्ये 30 मार्च रोजी भयंकर आग लागली होती आणि पूर्ण 1400 आंब्याचे बाग होती, 1400 आंब्याचे खोड होते आणि बाजूला गहू होता आणि यांचा सुद्धा गहूचा कुटार होता आणि याच्यात आग लागली आणि आग लागल्यानंतर पूर्ण बगीचा संपला होता। आंबे गेले हो नाही जो ओपोज आहे हे 35-38 आहे ते 20 mm ठिंबक सिंचनच्या नळ्यासुद्धा जळून खाक झालेल्या आहे आणि 1 हेक्टर आंबा बागमध्ये एकूण 1500 आंब्याचे झाड होते, ते पूर्ण जळून खाक झाले आहे। फक्त एका शेजारील शेतकऱ्यांची चूक, सदाशिव सीताराम चौगुले यांच्या चुकीमुळे हे असा मळा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। यावर्षी चांगल्यापैकी फळ या आंब्याने धरलेले होते, परंतु ते पूर्ण गळून गेले आणि हा असा आंबा पूर्ण जळालेल्या अवस्थेत दिसत आहे। त्यामुळे माझी शासनास एकच विनंती राहील की या संबंधित चुकीचं कृत्य करणारे शेतकरी सदाशिव सीताराम चौगुले यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा व शासन स्तरावरून योग्य ती आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यास प्रबळ करण्याचे सहाय्य करावे ही नम्र विनंती। हा पहा, हा मळा आंब्याचा चांगल्यापैकी फुटलेला आंबा आणि या आंब्यामध्ये आज कुठलीही पाहण्याजोगती परिस्थिती राहिलेली नाही। हे बघा, हे पूर्ण झाडं जळून खाक झालेले आहेत आणि त्यामुळे या आंब्याच्या मळ्यामध्ये हा आंब्याचा मळा जगण्याच्या उद्देशाने काल स्वतः या शेतात स्प्रिंकलर लावून स्प्रिंकलरने या ठिंबक नळ्या जळाल्यामुळे स्प्रिंकलरने पाणी देण्यात आलेले आहे। या नळ्या स्प्रिंकलरने पाणी देऊन प्रयोग करून पाहत आहे, परंतु हे एवढे नष्ट झालेले झाडे जगणे शक्य वाटत नाही। 1500 झाडांपैकी 1400 झाड जळून खाक झालेले आहे। गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात विझवण्याची रिस्क घेऊन हे वरती असलेले 100 झाड, 1500 पैकी 100 झाड गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे वाचलेले आहे। हे असे पहिले असे झाडे होते, पहिले या प्रमाणात झाडं दिसत होते हे असे आंब्याचे फळ लागवड झालेले होते। चांगल्यापैकी फळ झाडाने प्रत्येक झाडाला लागलेले होते। हे बघा, आता हे जे 100 आंबे गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी जगले, हे असे चांगल्यापैकीचे आंबे दिसत आहेत। असेच संपूर्ण 1500 झाड दिसत होते आणि असेच फळं प्रत्येक आंब्याला लागलेले होते। हे जसं आता आंब्याचं फळ दिसत आहे, हे बघा, असे संपूर्ण आंब्याने फळ धरलेले होते। हे बघा, हे असे भरपूर आंब्याला फळ लागवड झालेली होती आणि याच प्रमाणात हा संपूर्ण मळा होता, परंतु हा इथून संपूर्ण गावकऱ्यांनी मळा विझविल्यामुळे हा मळा
1500 पैकी 1400 झाड संपुष्टात आलेले आहेत, म्हणजे पूर्ण जळून खाक झालेले आहे. शेतकरी बंधूंनो, 30 मार्च रोजी वडगाव तेजन, तालुका लोणार आणि जिल्हा बुलढाणा येथे एक भयंकर घटना घडली. आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत, सतीश तेजनकर यांचा 1400 खोडांचा आंब्याचा बाग होता. 5व्या वर्षीचा आंबा होता, फळ लागले होते. या शेतामध्ये गहू पेरलेला होता आंतरपीक म्हणून, आणि आंतरपीक गहू जो आहे तो काढलेला होता आणि कुटार होतं खाली. बाजूच्या शेतामध्ये गहू काढून कुटार जो होता त्याला शेतवण्यात आलं, पेटवण्यात आलं. आणि त्या दिवशी असं भयंकर घडलंय की संध्याकाळी 6 वाजता हे जे पेटवलेलं रान आहे ते खूप वादळ वारं आलं आणि सर्व दूर पसरलं. आणि याच्यातच सतीश भाऊ तेजनकर यांच्या शेतामध्ये कुटाराने पेट घेतला आणि पूर्ण 1400 आंब्याचे झाडं जळालेत. हे 1400 झाडं नाही जळाले नुसते, तर समोर पहा मित्रांनो, ते एक मोठं आंब्याचं झाड आहे. 100 फुटापेक्षा जास्त, 150 फुटापेक्षा जास्त आंब्याचं झाड, ते वरच्या शेंड्यापर्यंत जळालं. आता याच्यानंतर आपले चिंचोली बोरेचे रविभाऊ बोरे यांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं सतीश भाऊला की उदासी साहेब आहेत, ते तुम्हाला या प्रकरणातून काहीतरी मदत करू शकतील. आणि मला रात्री 10-10:30ला फोन आला सतीश भाऊचा की साहेब माझी आंब्याची बाग आहे, त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवले, पूर्ण जळाली आहे, तुम्ही काही करू शकता का. आणि आज 5 तारखेला मी सकाळी इथे आलो. बरोबर मित्रांनो, मी सतीश भाऊला खूप म्हणजे प्रॉमिस केलेलं आहे की मी ही आंब्याची बाग लवकरच तुम्हाला एकदम चांगली करून देतो. तर अमोल सर, आज एक दाखवा परिस्थिती की आंब्याची बाग पूर्णपणे 100% जळालेली आहे. आणि जसं आता सतीश भाऊचं म्हणणं आहे की हे झाडं सुधरू शकत नाही साहेब, आणि काहीच होऊ शकत नाही. तर या प्रकारे भरपूर झाडं आहे, 90% झाडं अशी आहेत, आणि काही थोडेफार झाडं आहेत जे थोडे हिरवे आहेत, परंतु नुकसान 99.99% झालेलं आहे. तर आज आपण सतीश भाऊला काही घटक देत आहोत, उदासी तंत्र जोड देत आहोत, आणि या पिकाला, या आंब्याच्या बागेला आपल्याला एकदम सुंदर अशी बाग बनवून देण्याकरता मी कटिबद्ध आहे. आणि आज 5 एप्रिल रोजी आपण इथून सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, बरोबर आपण 41 दिवसाला हा व्हिडिओ काढणार आहोत. आणि या 1400 पैकी सतीश भाऊचं म्हणणं असं आहे की माझ्या 1000 झाडं जरी चांगले झाले, 400 गेले तरी चालतात, परंतु मी कटिबद्ध आहे 1400च्या 1400 झाडं पूर्ण चांगले बनवून देण्याला. तर आज आपण 5 एप्रिलला हा व्हिडिओ बघत आहोत, आणि याच्यानंतर आपण 41 दिवसानंतर बरोबर या बागीचा पुनर्निरीक्षण करून मी तुमच्यासमोर मांडणार आहे. धन्यवाद, नमस्कार. 10 रुपये देतो होता आपण एकच झाडाला, फक्त 10 रुपये. आणि पुन्हा 10 दिवसात 10 रुपये. 11 मे 2026 आणि मी उभा आहे ज्या शेतामध्ये, या शेतामध्ये 30 मार्च रोजी भयंकर आग लागली होती आणि पूर्ण 1400 आंब्याचे बाग होती, 1400 आंब्याचे खोड होते, आणि बाजूला गहू होता, आणि यांचा सुद्धा गहूचा कुटार होता, आणि याच्यात आग लागली. आणि आग लागल्यानंतर पूर्ण बगीचा संपला होता, होरपळला होता, पूर्ण सुकला होता. आणि मला 30 मार्चला आग लागल्यानंतर शेतकरी बांधवाला माझ्या बाबतीत माहिती पडली. 9 तारखेला त्यांनी मला फोन केला. मी 10 एप्रिलला म्हणजे आग लागल्यानंतर 10 दिवसानंतर मी इथे आलो आणि बगीचा पाहिला. बगीचा पाहिल्यानंतर मी शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं की या बगीचाला आपण चांगलं करू शकतो, तुम्ही हिंमत हारू नका. आणि तिथून आम्ही कार्य सुरू केलं. आणि आज बरोबर 1 महिन्यानंतर मी या शेतात परत आलेलो आहे. आपण शेतकरी बांधवाचं मनोगत घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव सतीश परमेश्वर तेजनकर. सतीश परमेश्वर तेजनकर, गाव वडगाव तेजन, तालुका लोणार. वडगाव तेजन, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. सतीश भाऊ, तुम्ही पूर्ण मनोगत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगायचं आहे माझ्या शेतकरी बांधवांकरता की काय झालं होतं, कसं झालं होतं, आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट चालू केली, आणि त्याच्यानंतर आजची परिस्थिती काय.
30 मार्च 2026 रोजी माझ्या शेतातील शेजारच्या शेतकऱ्यांनी गव्हाच्या काडाला आग लावल्यामुळे, त्या हवा सुटल्यामुळे माझ्या शेतात सुद्धा गव्हाचं काड उभं होतं. तर या शेतामध्ये त्याची आग पसरली आणि संपूर्ण 1500 झाडांपैकी 1400 आंब्याचं झाड जळून पूर्णपणे खाक झालं होतं. तर 1400 झाडानंतर मला 9 तारखेला बोरे साहेबांकडून उदासी सरांची माहिती मिळाली. मी ड्युटीवर होतो, तिथूनच मी सरांना फोन लावला. रात्री 10 वाजता मी सरांना फोन लावला आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 9-10 वाजता माझ्या शेतात पोहोचले. सरांनी काही ट्रीटमेंट सोबतच आणलेली होती. ती ट्रीटमेंट त्याच दिवशी दिनांक 10 एप्रिल रोजी मी सुरू केली. सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे आंब्याच्या बागेचे ट्रीटमेंट आज 1 महिना कंप्लीट दिलेली आहे आणि आजपर्यंत 50% रिझल्ट या बागेला चांगल्यापैकी दिसून येत आहे. राहिलेली 50% बाग पण फुटायला कुठे मोठे सुरुवात झालेली आहे. तर सरांनी जो आत्मविश्वास दिलेला आहे की 100% बाग जागेवर आणून देतो आणि आणून द्यायची गॅरंटी माझी, तर ते सरांच्या विश्वासावर सरांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी समोर जात आहे आणि जी ट्रीटमेंट आहे सरांनी सांगितलेली त्याप्रमाणे ट्रीटमेंट करत आहे आंब्यावर. तर सतीश भाऊ, आपण इकडे दाखवू की ते आंब्याचं जे झाड आहे ते वरतीपर्यंत जळालं होतं पूर्ण, आणि त्या पट्ट्यामधला आणि हा पूर्ण खालचा पट्टा पूर्ण जळाला होता आणि फक्त काड्या राहिल्या होत्या. तर या बागेची आजची परिस्थिती आणि पलीकडचा भाग थोडंसं स्टॉप करून मित्रांनो, हे झाड पूर्ण 100% जळालं होतं. काहीच राहिलं नव्हतं. बिलकुल बुडापासून वरती शेंड्यापर्यंत हे पूर्ण 100% जळालं होतं आणि याला ट्रीटमेंट चालू झाली. तर आता हे या झाडाला खालून इकडून जवळ दाखवा, हे फुटवे चालू झालेले आहेत. हे 3 फुटवे इथे आलेले आहेत, म्हणजे 3 मुख्य फळफांद्या चालू झालेल्या आहेत. याला आता उपफांद्या येतील आणि ह्या झाडाला याच्या पुढे आपण पूर्ण डेव्हलप करणार आहोत. म्हणजे पूर्ण 100% मेलेलं झाड होतं, ते पूर्ण जळालं होतं 100% बुडापासून वरती, आणि आज त्याला फुटवे आलेले आहेत. तर असं प्रत्येक झाडाला आपण फुटवे दाखवू. या इकडे दाखवा. हे पूर्ण 100% पूर्ण संपलं होतं आणि याला हे फुटवे चालू झालेत. 1 2 3 4 5 6 हे 6 फुटवे आहेत. हे 1 2 3 4 5 6 फुटवे आहेत. हे 6 फुटवे चालू झालेले आहेत. प्रत्येक झाडाला असे फुटवे सुद्धा आलेले आहेत आणि जे झाड पूर्ण जळालं होतं याला हे नवीन फळफांद्या चालू झालेले आहेत. हे झाड पूर्ण जळालं होतं असं समजतं, ते या नवीन फळफांद्या याला वरती चालू झालेले आहेत. ज्या झाडाला पूर्ण बुडापासून काहीच नव्हतं त्याला बुडातून फुटवे फुटत आहेत आणि ज्या झाडाला थोडंफार जीव होता या थोड्याफार जीवातून हे सर्व नवीन फुटवे आपण चालू केलेले आहेत आणि आता नवीन पालवी चालू झालेली आहे. स्टॉप कर. मित्रांनो, हे झाड पूर्ण 100% खाक झालं होतं, राख झाली होती अगदी. हे पहा, ही पूर्ण राख, आणि या राखेमधनं आपण परत एक जीव तयार केलेला आहे. हे पूर्ण 100% गेलेलं का, आणि याला पुन्हा आपण या झाडाला पुन्हा आपण फुटवे फोडले. ते 1 2 3 4 आणि 5 फुटवे एकदम व्यवस्थित डेव्हलपमेंट चालू आहे झाडाचं. आणि असं प्रत्येक झाडाखाली आपण दाखवू. या शैले, हे पहा, हे झाड पूर्ण गेलेलं आहे. हे पूर्ण 100% गेलं होतं. त्याला 1 2 3 4 आणि 5 हे फुटवे चालू झालेले आहेत नवीन. या झाडाला अजून सुरू होते आहेत. या झाडाला पूर्ण 100% गेलेलं झाडाला हे फुटवे चालू झालेले आहेत आणि हे डेव्हलपमेंट चालू आहे. आता प्रत्येक झाडाला हे झाड, अरे वा पक्षी, या झाडाला पूर्ण 100% गेलेलं झाड हे, आणि याला सुद्धा खाली पहा हे फुटवे चालू झालेले आहेत. हे पहा,
हे नवीन फुटवे या झाडाला चालू झालेले आहे. असं प्रत्येक झाड म्हणजे हे 1400 झाड. हे पहा मित्रांनो, हे पूर्ण गेलेलं आहे, गेलेलं झाड आहे. हे काहीच राहिलं नव्हतं आणि याला सुद्धा हे नवीन फुटवे चालू झालेले आहेत. असं प्रत्येक ठिकाणी कुठेही जा तुम्ही, वरती किंवा खाली, पूर्ण 100% गेलेलं, बुडापासून मुळ्यापासून जळालेलं झाड होते हे. आणि याला फुटवे चालू झालेले आहेत, हे नवीन फुटवे चालू झालेले आहेत. तर आपण हे पहा, हे झाड काहीच राहिलं नव्हतं, बिलकुल काहीच राहिलं नव्हतं. आणि या झाडाला हे 1 2 3 4 5 फुटवे चालू झाले. सतीश भाऊ, ठीक आहे, 100% गेलो होतो आपण, काहीच राहिलं नव्हतं आपल्या शेतात, राख होती, राख फक्त. आणि आज आपण याच्यातनं पुन्हा एक जीव उत्पन्न करतोय. खरोखर सांगा, मनातून तुमचा माझा परिचय नव्हता 1 महिन्यापूर्वी, परंतु आता परिचय झाल्यानंतर आपण हे जे कार्य चालू केलं, तुमच्या मनात काय येतं की एक उदासी तंत्र काय असावं? मी हा बाग पूर्णपणे काढून टाकण्याच्या प्लॅनमध्ये होतो, परंतु सरांनी जे मार्गदर्शन केलं, सरांचं जो मला मनोबळ मिळालं, धैर्य मिळालं, त्या सरांच्या मार्गदर्शनाखाली उदासी तंत्रज्ञानाच्या आधारावर या बागेची ट्रीटमेंटसाठी सुरुवात केली. मी सरांना पहिल्या वेळेस आल्यानंतर एवढं बोललो की सर, यावर खर्च करण्यात काही मजा नाही. पहिले ऑलरेडी माझा भरपूर या शेतावर खर्च झालेला आहे आणि अतिवृष्टी होऊन पावसाळ्यातसुद्धा या बागेवर खूप मोठं संकट येऊन गेलं होतं. पूर्ण वृत्तपत्रांनी ते प्रसिद्धसुद्धा केलं होतं. आणि आता परत या बागेवर एवढं मोठं संकट आल्यामुळं माझी मानसिकता नाही यावर खर्च करण्याची. परंतु सरांनी मला हिंमत दिली की सतीश भाऊ, जे काही खर्च होईल, जर यामधून रिझल्ट नाही मिळाला तर मी तो पूर्णपणे खर्च माझ्या स्वखर्चातून, माझ्या खिशातून तुम्हाला परत करेन, परंतु बागेवर आज अपेक्षा सोडू नका. तर सरांच्या शब्दावर मी उदासी तंत्रज्ञानाच्या भरोश्यावर आणि सरांनी दिलेल्या मार्गदर्शनावर, हिमतीवर मी या बागेची पूर्ण ट्रीटमेंट परत सुरू केली. तर आज बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी रिझल्ट एका महिन्यामध्ये, सरांनी सांगितलं होतं 41 दिवसात बाग पूर्णत्वास आणून देईल. तर आज एका महिन्यामध्ये चांगल्यापैकी रिझल्ट या बागेमध्ये दिसून येत आहे. बुडातून जे झाड वरती पूर्ण गेलेलं होतं, त्या बऱ्याच झाडांना आज बुडातून चांगल्यापैकी फुटवे फुटण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आताही सरांनी जी हिंमत देत आहेत, सर जे उदासी तंत्रज्ञानाच्या यावर हिंमत देत आहे, तर खरोखर एक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, कारण की ही बाग मी काढून टाकणार होतो, परंतु सरांच्या शब्दावर दिलेली. आता तरी मला आता एका महिन्यानंतर आता आत्मविश्वास जागा झाला आणि आता वाटत आहे की खरोखर आज नाही, आणखीन एका महिन्यानं का होईना, पण बाग पूर्णत्वास चांगल्यापैकी होईल. तर खूप खूप धन्यवाद सतीश भाऊ. आणि आपण किती कमवू ही गोष्ट वेगळी, पण किती शिकू, कारण शेतकऱ्याला शिक्षण गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आणि फक्त माहितीच्या अभावामुळे शेतकरी रोटर मारतो, पिकं काढून देतो. तर मी असं सर्व शेतकरी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना विश्वास देतो की असं काही करू नका. काही जरी झालं, हरणांनी खाल्लं, डुकरांनी नुकसान केलं, जळालं, मेलं, काही जरी झालं तुमच्या शेतामध्ये, तर तुम्ही मला आवाज द्या. 82 37 90 62 81 हा माझा नंबर आहे. 82 37 90 62 81 या नंबरवर संपर्क साधा. निश्चितपणे शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुमच्याकरता धावून येईल आणि तुमचं कोणतंही शेताचं कोणतंही पीक असो त्याला उभं करेल. धन्यवाद, नमस्कार. आग इतकी भयंकर होती की पूर्ण नारळाचं झाड 100% पूर्ण जळालं होतं आणि याला सुद्धा ट्रीटमेंट दिली होती. तर आज याला नवीन फूट झालेली आहे आणि एकदम छान हिरवीगार फूट अशी तयार होते. हे सर्व नारळाचे झाडं अगदी भयंकर जळाले होते आणि प्रत्येक नारळाच्या झाडाला नवीन फूट चालू झालेली आहे आणि 100% गेलेले, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले झाड आज प्रत्येक झाड. आणि याशिवाय मित्रांनो, लिंबूचं झाड होतं ते पूर्ण जळालं होतं. म्हणजे आग इतकी भयंकर होती की 100 फूट वरतीपर्यंत आग पसरली होती आणि हे लिंबूचं झाड पूर्णपणे जळालं होतं. यालासुद्धा आपण ट्रीटमेंट दिली आणि याचंसुद्धा नवीन पालवी चालू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की सर्व फांद्यांना नवीन पालवी चालू झालेली आहे, पानं येत आहे. आता हे जे जुने आहेत ते गळून पडतील आणि हे जे नवीन आहेत हे नवीन पानं आणि नवीन फळफांद्या याला पोषक ठरतील.
हे पूर्ण गेलेलं होतं ना सटी पूर्ण वाळलेलं होतं. हा, आणि हे नारळाचे झाडं पूर्ण नारळाचे झाडं पूर्ण 100% पूर्ण वाळले. 100% वाळलेले होते ना. आज चालू झालेत ना, आज चांगल्यापैकी राहू. चांगल्यापैकी चालू झालं ना. आता हे गोडलिंबाचं झाड होतं, हा, हे पण पूर्ण वाळलेलं होतं. पूर्ण वाळलेलं होतं. त्याला पण ही फुटवे सुरू हा, झालेली. आता हे कढीपत्त्याचं झाड हो. पूर्ण फुटवे चालू झालेले आहेत याला. हा, हं. हे नवीन फुटवे चालू झालेले आहेत. आपण फक्त आळवणी फवारण्यावर भर दिला. हो. हा, कोणतंही खत टाकलेलं नाही नाही. नाही नाही. हा, चालेल चालेल. हा, धन्यवाद. माझे आता जीवन सारे शेतकऱ्यांना अर्पण. रात्र असो के दिवस उन्हाचे या आईला समर्पण. बळीराजाची सेवा आता हेच माझे गुरुमंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र.